आरोपीला भरचौकात तात्काळ फाशी द्या. महिला अत्याचार विरोधी पुरोगामी पत्रकार संघाचा एल्लगगार ठाणे. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथे चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आला. त्यात सफाई कामगार असलेला नराधम अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी देण्यात आली. अशा कितीही पोलीस कोठडी दिल्या तरी ती कमीच आहे. आम्ही सरकारला विचारू इच्छितो की आपण अशा अजून किती मुलींवरती, महिलांवरती अत्याचार होणार आहेत का? प्रशासन यावर गांभीर्याने विचार करत नाही. आमचे सरकारला एवढेच मागणे आहे, अशा आरोपीला भरचौकात तात्काळ फाशी द्या, जेणेकरून असा कायदा केल्याने अशा नराधमांवरती अशी कृत्य करण्याची हिंमत होणार नाही. अशा नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, ती सुद्धा भरचौकात. कारण ज्या चिमुकलीवरती असा प्रसंग ओढावला, ज्या वेदनेतून तिला जावे लागले, ती वेदना त्या नराधमाने सुद्धा भोगावी, जेणेकरून यापुढे कुठल्याही वासनाधीन हैवान माणुसकीला कलंक असलेला अत्याचार करण्याच्या आधी 10 वेळेस विचार नक्कीच करेल. अशा अनुषंगाने आज कल्याण येथे तहसीलदार यांच्याकडे पुरोगामी पत्रकार संचलित अन्य अत्याचार समितीचे पदाधिकारी तसेच पत्रकार देखील उपस्थित होते. कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत अमानवीय कृत्याचा निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात अन्य अत्याचार समितीच्या राज्य संघटन अध्यक्ष सौ प्रमिला अडांगडे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या राज्य उपाध्यक्ष सौ दीपा अग्रवाल, अन्य अत्याचार समितीच्या ठाणे सदस्य सौ सीमा चव्हाण, तसेच ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ जाधव, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नितीन जाधव, उरण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, खालापूर पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षा सौ उज्ज्वला पाटील, पनवेल पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष दशरथ क्षीरसागर, तसेच आज समाजात प्रत्येक नारीला झाशीची राणीसारखं निडर होऊन राहावं लागेल व लढावं लागेल. अशा झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत कुमारी ध्रुवी प्रजापती, तसेच रजिया शेख, रेश्मा शेख, रश्मी प्रजापती, तसेच योगेश अग्रवाल, प्रसन्न चव्हाण उपस्थित होते. स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद.